नील्स आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. विद्यार्थी मित्रांनो, लाडका भाऊ योजना म्हणजेच युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, उद्योजकता मंत्रिमंडळाच्या म्हणजे मंत्रालयाच्या विभागाच्या या अंतर्गत ही लाडका भाऊ योजना शासनाने सुरू केली. परंतु या शासनाने केलेल्या योजनेचा विद्यार्थी त्या प्रमाणात आता आंदोलन करण्याचा इशारा दिलेला आहे आणि आंदोलन सुद्धा सुरू केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपण जो लढा उभारण्यासाठी एकत्र येणार होतो, तो लढा उभारण्यासाठी सर्व विद्यार्थी एकत्र आलेले आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आणि ही जी सुरुवात आहे, ही सुरुवात मात्र आपण केलेली आहे आणि ती सुरुवात वर्धा जिल्ह्यापासून आपण सुरुवात केलेली आहे. विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला तत्पूर्वी आपण जर माझ्या चॅनलला पहिल्यांदा बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून येणारे जे व्हिडिओज आहेत, येणारे जे अपडेट आहे, हे आपल्याला कायमस्वरूपी मिळत जाईल. विद्यार्थी मित्रांनो, हे बघा, आपल्याला माहिती आहे की महाराष्ट्रामध्ये अधिवेशन सुरू झालेलं आहे, हिवाळी अधिवेशन सुरू झालं आहे, नागपूरमध्ये सुरू झालेलं आहे. आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे की आपण जेव्हापर्यंत एकत्र येणार नाही तेव्हापर्यंत सरकारला दिसणार नाही, शासनाला दिसणार नाही की आपला रोष काय आहे, आपल्या मागण्या काय आहेत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जे काही मी तुम्हाला सांगतो आहे त्या गोष्टी करणं अपेक्षित आहे. जर तुम्ही त्या गोष्टी करत असाल तर संपूर्ण महाराष्ट्रातील जे एवढे काही लाडका भाऊ आहेत किंवा युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या अंतर्गत जे काम करणारे विद्यार्थी आहेत त्यांच्यासाठी न्याय मिळणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, आणि आपला लढा आपल्यालाच लढायचा आहे, कारण समस्या आपली आहे तर लढा सुद्धा आपला असणं गरजेचे आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपल्याला घरी बसून जे विद्यार्थी काम करत आहेत आणि त्यांना असं वाटत नाही की माझं पेमेंट वाढलेलं पाहिजे किंवा मानधन वाढलेलं पाहिजे, पीएफ कुठेतरी कटलेला पाहिजे, नंतर परमनंट झालं पाहिजे, नंतर कार्यकाळ कुठेतरी वाढवून दिला पाहिजे, ह्या गोष्टी जेव्हापर्यंत तुमच्या डोक्यात येणार नाही आणि तुम्हाला असं वाटणार नाही तेव्हापर्यंत तुमच्यात या अन्यायाविरुद्ध तुम्ही लढा देऊ शकत नाही. विद्यार्थी मित्रांनो, त्यासाठीचा हा व्हिडिओ आपण बनवतो आहे. बघा, समुद्रपूर तालुक्यातील आपले जे काही विद्यार्थी आहेत त्या सर्व विद्यार्थ्यांनी तहसीलदार आहेत, तहसीलदारांना निवेदन दिलेलं आहे. सोबतच तहसीलदारांना निवेदन दिलं आहे तर आपण सुद्धा त्या पद्धतीने करायचं आहे. प्रत्येक महाराष्ट्रातील ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये काम करत आहात, ज्या ज्या तालुक्यामध्ये तुम्ही काम करत आहे, त्या तालुक्यातली जी काही 150-100च्या वर प्रत्येक तालुक्यात मला माहिती आहे 1,10,000 संपूर्ण टोटल जे विद्यार्थी काम करत आहेत, त्यात प्रत्येक तालुक्यात नाही तरी 100-110 विद्यार्थी काम करत आहेत. हे संपूर्ण विद्यार्थ्यांचा एक ग्रुप बनलेला आहे, त्यांनी एकत्र येणं गरजेचं आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हापर्यंत तुमच्यातला कोणीतरी लीड करणार नाही आणि आपल्या सर्व विद्यार्थ्यांना या अधिवेशनामध्येच आंदोलन करणं गरजेचं आहे. आपल्याला मोर्चा घेऊन आपल्याला या नागपूरच्या हिवाळी अधिवेशनावर गेल्यानंतर आपल्याला समजेल की आपली डिमांड काय आहे. आपल्या 3-4 प्रमुख मागण्या आहेत. एक पहिली मागणी म्हणजे आपला जो वेतन आहे, मानधन आहे, तो वाढवून दिला पाहिजे, म्हणजे दुप्पट केला पाहिजे. दुसरी जी मागणी आहे विद्यार्थी मित्र, आपल्याला कायम करणं गरजेचं आहे, कारण आता 2 महिने राहिले, 2 महिन्यानंतर आमचं काय, हा आपला महत्वाचा मुद्दा आहे. त्यामुळे आम्हाला कायम केलं पाहिजे. नंतर आपल्या ज्या काही सुट्ट्यांचा कालावधी आहे तो सुट्ट्यांचा कालावधी वाढला पाहिजे. सुट्ट्यांच्या संदर्भात आपल्याला माहिती आहे की महिन्यातली एकच सुट्टी आपल्याला आहे, जे इतर कर्मचारी त्यांच्याप्रमाणे आपल्याला सुट्ट्या नाही, पण सुट्ट्याचा सुद्धा कालावधी वाढला पाहिजे, हे सुद्धा आपली एक मागणी आहे. नंतर जे इतर कर्मचाऱ्यांप्रमाणे आपलं पीएफ वगैरे कटायला पाहिजे. अशी आपल्या 4 ते 5 प्रमुख मागण्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, या मागण्या पूर्ण करण्यासाठी आपल्याला लढा देणं गरजेचं आहे. मग समुद्रपूर तालुक्यामध्ये सर्व विद्यार्थी एकत्र झाले आणि सर्व विद्यार्थ्यांनी तहसीलदारांना पत्र दिलं. तसंच वर्धेत जे काही आमदार आहेत तिथले आमदार, आता लक्षात घ्यायचं आपल्याला, महायुतीचं सरकार आहे. महायुतीचं सरकार आपल्याला माहिती आहे, लाडका भाऊ आणि लाडकी बहीण योजना याचा संदर्भ साधून ते निवडून आलेले आहेत. मग आपण जर निवडणुकीनंतर जर ते आपल्याला लॉलीपॉप देत असतील तर त्याचा आपल्याला विरोध करणं गरजेचं आहे. आणि प्रत्येक आमदाराला, बीजेपीचा आमदार असेल, महायुतीतल्या कोणत्याही पक्षाचा आमदार जरी असेल तर त्यांना आपापल्या स्थानिक लेवलचे जे आमदार आहेत त्या सर्व आमदारांना तुम्ही निवेदन द्या. विद्यार्थी मित्रांनो, निवेदन, आणि त्यात प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी असणाऱ्या एसडीओ असेल किंवा तहसीलदार असेल त्यांना निवेदन द्या, एकत्र व्हा. नंतर पेपर आणि इतर ठिकाणी तुम्ही बातम्या लावा, कारण शासनाला हे दिसणं गरजेचं आहे की आपल्या मागण्या काय असणार आहे. हे संपूर्ण जेव्हापर्यंत आपण करणार नाही तेव्हापर्यंत तुमच्या ज्या मागण्या आहेत ह्या सर्व मागण्या शासनापर्यंत पोहोचणार नाही. त्यांनी समीर कुणावार आहेत, त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. आणि त्यात अमर काळे आहेत आमदार, त्यांना सुद्धा निवेदन दिलेलं आहे. म्हणजे असे जे लोकल आमदार आहेत तुमचे, त्यांना आणि खासदार आहेत त्यांना नक्की तुम्ही निवेदन द्या. एवढं काम मात्र विद्यार्थी मित्रांनो आपल्याला करता येईल. संपूर्ण निवेदन जर शासनाकडे गेले तर शासनाला त्याच्यावर विचार करावा लागेल. आणि नक्कीच आज होणाऱ्या या उद्या होणाऱ्या अधिवेशनामध्ये, म्हणजे आपण जे अधिवेशन सुरू आहे या अधिवेशनामध्ये आपला मुद्दा नक्कीच मांडणार आहेत. आणि हा मुद्दा जो आहे तो गाजणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण इथून पुढे काय, 2 महिन्यानंतर आमचं काय, हा सर्वात मोठा प्रश्न आहे. विद्यार्थी मित्रांनो, कारण आपण अभ्यासापासूनही तुटले आहात, नंतर आपल्याला भविष्यात काय होणार याचंही आपल्याला काही माहिती नाही.
म्हणून हा लढा आपण जिंकलो पाहिजे. म्हणून प्रत्येक तालुक्यातील विद्यार्थ्यांनी एकत्र येण्यासाठी त्याला गाईडलाईन आपण देऊ, आपण त्यांना समस्या समजावून सांगू. आपल्याला पत्र कसे लिहायचे ते मी तुम्हाला त्या पद्धतीने सांगतो आहे. याकरिता स्नेह आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलला आपल्याला जुळायचं आहे. त्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दोन्ही लिंकला तुम्ही जॉईन व्हा. एक स्नेह आर्ट ऑफ टीचिंग टेलिग्रामचं चॅनल आहे आणि एक स्नेह आर्ट ऑफ टीचिंग व्हॉट्सअपचा पण ग्रुप आहे विद्यार्थी मित्र. या दोन्ही ग्रुपला जॉईन व्हा. म्हणजे तुम्हाला जे अपडेट असणार आहे एकामेकाशी अपडेट आपल्याला करता येईल. वर्धेचा विद्यार्थी पालघरच्या विद्यार्थ्याशी बोलू शकेल, त्या ग्रुपला जॉईन आहे, तर मुंबईला बोलू शकेल, नंतर जळगावला कुठेतरी बोलू शकेल. ह्या सर्व गोष्टी संपूर्ण महाराष्ट्रातील जेव्हापर्यंत आपण सर्व लाडके भाऊ एकत्र येणार नाही तेव्हापर्यंत या मामाला आपल्या जाग येणार नाही. याचा सुद्धा आपल्याला सर्वांना विचार करायचा आहे विद्यार्थी मित्रांनो. यासाठीचा हा आपल्या लढ्यासाठीचा हा व्हिडिओ बनवलेला होता. आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला, माहिती कशी वाटली हे मात्र नक्की कमेंटमध्ये सांगा आणि या अपडेट करिता माझ्या या चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा. धन्यवाद.